अलियान नंतर या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। तुर्कस्तान, सिरिया आणि इराकमध्ये इसिसच्या अत्याचारांमुळे देशोधडीला लागणाऱ्या लाखो नागरिकांच्या वेदना अलियानच्या एका छायाचित्रात सामावल्या आहेत। The only thing I regret did not buy them any toys because it was something else more important. आपल्या वडिलांच्या या लाडक्यानं आपली आई आणि भावासह जगाचा निरोप घेतलाय। मात्र जाता जाता या चिमुकल्यानं जगाला एका दुःखाच्या धाग्यात जखडून टाकलंय। आज प्रत्येकाचे डोळे पाणावले, अश्रूंचे पाठ वाहतायत। छायाचित्र नेहमीच खरं बोलतात असं म्हणतात। हे छायाचित्र सुद्धा जगाला एक प्रश्न विचारतंय, माझी काय चूक होती? अवघ्या 3 वर्षाच्या आयलान कुर्दीची ही छायाचित्र। सिरियात जन्मलेला वाढलेला, रोज सकाळी आपल्या बाबांकडे खेळण्यासाठी हट्ट धरणारा। माझी मुलं जगातली सर्वात सुंदर मुलं होती। मला सांगा, जगात असं कोण आहे ज्याच्यासाठी त्यांची मुलं अनमोल नसतील? रोज सकाळी मला खेळण्यासाठी उठवायचे ते, पण आता सगळंच संपलंय। आता 3 वर्षांचा हा निरागस आयलान चिरनिद्रा घेतोय। या झोपेतून आता तो कधीच उठणार नाहीये। या छायाचित्राचं खरं दुःख अनुभवण्यासाठी आपल्याला खरी परिस्थिती जाणून घेतली पाहिजे। इराक आणि सिरियामध्ये सुरू असलेला इसिसचा नंगानाच आता सगळ्यांनाच माहिती झालाय। अतिरेक्यांच्या भीतीनं आपला जीव वाचवून हजारो लोक देशोधडीला लागले। आपली घरदार सोडून, जीव धोक्यात घालून समुद्र मार्गे देश सोडून पळून जात आहेत। आपला देश सोडून पळून चाललेल्या लोकांना जलसमाधी मिळाल्याच्या बातम्या वरचेवर ऐकू येत आहेत। सिरियाच्या कोबेन शहरात राहणारे अब्दुल्ला कुर्दी गेल्या वर्षी अतिरेक्यांच्या भीतीनं देशाची सीमा ओलांडून बाहेर आले होते। सोबत पत्नी रेहाना, मोठा मुलगा गालिब आणि धाकटा आयलान होते। तुर्कस्तानच्या शरणार्थी शिबिरात त्यांनी आश्रय घेतला, मात्र त्यांना त्या देशाचं नागरिकत्व मिळालं नाही। त्यामुळे अब्दुल्लांनी कॅनडामध्ये शरण मागितलं। त्याला यश आलं नाही। मग त्यांनी समुद्रमार्गे ग्रीसच्या कोह बेटावर जाण्याचा निश्चय केला। I get a phone call from him. मला अब्दुल्लाचा फोन आला होता। तो म्हणाला की मी एकटा गेलो तर माझी बायको मुलांना एकट्याने सांभाळू शकणार नाही। तिला तुर्कस्तानात काम करता येणार नाही। आपल्याला पाण्याची भीती वाटते असं त्याच्या बायकोनं मला आठवडाभरापूर्वी सांगितलं। तिला पोहता येत नव्हतं, तिला जायचं नव्हतं, पण अखेर सगळ्या कुटुंबानं जाण्याचा निर्णय घेतला। मंगळवारी 1 सप्टेंबरला कुर्दी कुटुंब तुर्कस्तानच्या बोर्डम बीच वरून ग्रीसच्या कोव बेटावर जाण्यासाठी एका छोट्या नावेतून निघाले। बोटीनं ग्रीसकडे कूच केली खरी, पण अवघ्या काही मिनिटातच समुद्रामध्ये मोठ्या लाटा उठायला सुरुवात झाली।
आणि डोळ्याची पाती लवते न लवते तोच रात्रीच्या अंधारात आयलान, त्याची आई आणि भाऊ काळाच्या उदरात गडप झाले. अब्दुल्लांनी आपल्या कुटुंबाला वाचवण्याची धडपड केली खरी, पण त्यांची पकड काळ थांबवू शकली नाही. बोटीमध्ये आम्ही 13 जण होतो. आम्हाला निघून 4-5 मिनिटच झाली होती आणि अचानक उंच लाटा उसळल्या. मी बोट चालवायचा प्रयत्न केला, पण मी तुफान लाटांचा सामना करू शकलो नाही. मी बायको आणि मुलांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण शक्य झालं नाही. माझ्या डोळ्यासमोर एकापाठोपाठ एक ते मृत्युमुखी पडले. बुधवारी सकाळी या सर्वांचे मृतदेह तुर्कस्तानच्या त्याच बीचवर वाहून आले. याच किनाऱ्यावर कुर्दी कुटुंबानं नव्या आयुष्याची स्वप्न पाहत समुद्रात नाव लोटली असेल. ज्या बोटीतून 3 वर्षांचा आयलान आपले आई वडील आणि भावासह निघाला होता, ती बोट रिकामीच परत आली. तेव्हा आयलान आणि गालिब जीवनाशी अखेरची झुंज हारले होते. त्यांनी हे जग सोडून जायला नको होतं. एका चांगल्या आयुष्याचा शोध घेत ते निघाले होते. असं व्हायला नको होतं. 2 आठवड्यांपूर्वी आयलाननं मला विचारलं होतं की आत्या, तू मला सायकल घेऊन देशील? सगळ्या मुलांकडे असते तशी सायकल त्याला हवी होती. मी माझ्या भावाला सांगितलं होतं की मी जास्त पैसे पाठवेन, त्याला सायकल घे. One day I'll send you extra money than rent and you can buy him a bicycle. बुधवारी या 2 चिमुकल्यांच्या मृतदेहांची छायाचित्र जगासमोर आली आणि तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. झी 24 तासनं देखील ही दृश्य जशीच्या तशी दाखवण्याचा निर्णय घेतला. इसिसचा दहशतवाद, सिरियातली स्थिती, युरोपमधल्या शरणार्थींचे प्रश्न प्रकर्षानं जगासमोर यावेत. दहशतवादाविरुद्ध जगानं एकजुटीनं उभं राहावं. इतकं जरी झालं तरी आयलानसारख्या शेकडो निष्पापांचं बलिदान सार्थकी लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. एकूणच या घटनेमुळे केवळ इराक, सिरियातला प्रश्नच समोर आलाय असं नाही, तर जगभरातून युरोपमध्ये येणाऱ्या निर्वासितांचे हाल देशांतर केल्यावरही सुरूच असतात. हंगेरीमध्ये घडलेल्या घटनेनं हेच अधोरेखित केलंय. निष्प्राण झालेल्या आयलानच्या या फोटोनं सगळं जग हादरलं. इसिसच्या छळाला कंटाळून सिरियातून पळ काढताना अतिशय धोकादायक अशा सागरी सफरीत आयलानचा अंत झाला. मात्र हा धोकादायक प्रवास पूर्ण झाला तरी युरोपच्या भूमीवर पाय ठेवताच या शरणार्थींसमोर ही 2 दृश्य सिरियन शरणार्थींच्या व्यथांची कहाणी सांगतात. पहिलं दृश्य आहे आयलान कुर्दीचं. आता त्याचं दफन करण्यात आलंय. मात्र हे दुसरं दृश्य आहे सिरियासह अन्य देशांमधून युरोपात आलेल्या शरणार्थींची हालाखी दाखवणारं. आपली पत्नी आणि मुलांचे प्राण वाचावेत यासाठी रेल्वे रुळांवर झोपणाऱ्या पित्याची ही दृश्य आहेत. त्याला अखेर बेड्या ठोकून कुटुंबापासून दूर नेलं गेलं. हा व्हिडिओ आहे हंगेरीची राजधानी बुडापेस्टमधल्या केलेटी स्टेशनवरचा. सिरियामधून आलेल्या शरणार्थींना गाडीत बसवून ऑस्ट्रियाच्या सीमेवर सोडण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र गाडी ऑस्ट्रियाजवळ नव्हे तर डिटेन्शन कॅम्पमध्ये जाणार असल्याचं समजल्यावर एकानं मुलाबाळांसह रेल्वे ट्रॅकवर उडी घेतली. आपल्याला डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवलं जाऊ नये इतकीच त्याची मागणी होती. युरोपमधल्या शरणार्थींचं संकट नेमकं काय आहे ते बघूयात. सिरिया, इराक, अफगाणिस्तान आणि काही आफ्रिकन देशात यादवीमुळे अनेक जण देशोधडीला लागलेत.
यंदा जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यात युरोपियन देशांच्या सीमांवर तब्बल 3.5 लाख शरणार्थी पोहोचलेत. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनच्या आकडेवारीनुसार यंदा ग्रीस आणि इटलीत येण्याच्या प्रयत्नात 2600 जणांना भूमध्य समुद्रात जलसमाधी मिळाली आहे. यंदा जुलैपर्यंत 4,38,000 लोकांनी युरोपियन देशांकडे आसरा मागितलाय. गेल्या वर्षीही 5,71,000 जण युरोपमध्ये आले होते. युरोपियन देशांसाठी शरणार्थींचा कोटा निश्चित केला जाईल असं जर्मनी आणि फ्रान्सनं जाहीर केलंय. लोकांना ये जा करायला सोपं व्हावं या उद्देशानं नियमही शिथिल करण्यात येणार आहेत. युरोपनं 2 लाख शरणार्थींना आसरा द्यायलाच हवा असं संयुक्त राष्ट्रांनीही स्पष्ट केलंय. असं असलं तरी या शरणार्थींची अवस्था पाहता त्यांना लवकरच दिलासा मिळेल अशी शक्यता दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. अलियांच्या जाण्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सिरियामध्ये राहणाऱ्या अलियांच्या आकस्मिक जाण्यानं अवघं जग हळहळलं. सोशल नेटवर्किंग साईट्स आणि जगभरातील वृत्तपत्रात काय प्रतिक्रिया आली आहे ती बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मी लहान मुलाला समुद्रकिनारी पाहिलं. मला वाटलं त्या मुलाचा मृत्यू झालाय. त्यानंतर मी त्या मुलाचे फोटो काढले. त्यामुळे जगाला कळेल की परिस्थिती किती भयंकर आहे. जगाला स्तब्ध करणारं असं हे छायाचित्र. अक्षरशः जीवन आणि मरण सहन न होणारं वास्तव या चित्रातून आपण बघतोय. दुभंगलेला विद्रूप युरोप या निमित्तानं जगासमोर पुढे आलाय. युरोप त्याला वाचवू शकला नाही. माणुसकीवरच्या संकटाचा निरागस बळी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.